Good morning, all of you. Our next point of marketing paper, fifth, rural marketing. The next point is pricing strategies. म्हणजे रुरल मार्केटिंग करताना प्राइसिंग स्ट्रॅटेजीज कशा पद्धतीने वापरावं लागतात त्याची इन्फॉर्मेशन आता आपण डिस्कस करूया. रुरल कस्टमर आर प्राइस सेन्सिटिव्ह अँड हायली इन्फ्लुएन्स्ड बाय लेवल ऑफ प्राइसिंग. म्हणजे ग्रामीण भागामध्ये राहणारा जो व्यक्ती असेल तो वस्तूच्या किमतीबद्दल खूप सेन्सिटिव्ह असतो, खूप विचार करणारा असतो आणि त्याच्या पातळीप्रमाणे त्या ठिकाणी त्या वस्तूची किंमत ही ठरणे हे गरजेचं आहे. प्राइस इज द स्ट्रॉंगेस्ट फॅक्टर दॅट अफेक्ट्स देअर बाईंग डिसिजन. म्हणजे वस्तू खरेदी करण्याच्या त्याच्या निर्णयावरती किंमत ही सगळ्यात मोठा परिणाम करणारे घटक असते. दे प्रेफर प्रोडक्ट विच आर लो इन प्राइस अँड मिडियम इन क्वालिटी. त्याच्यामध्ये कसं असतं की त्यांना वस्तू कमी किमतीला असायला हवी आणि क्वालिटी पण त्याची जास्त नसली तरी चालेल, पण ती मिडियम लेवलला तरी असणं गरजेचं आहे असं त्यांचं माइंडसेट झालेलं असतं. दीज आर इझिली अट्रॅक्ट बाय प्राइस डिस्काउंट अँड रिबेट्स. त्याच्यामुळे ते वस्तूच्या किमतीवरती सूट असेल आणि किंवा रिबेट असेल याच्यावरती पटकन ते अट्रॅक्ट होतात. फॉलोइंग ऑफ द प्राइसिंग स्ट्रॅटेजीज दॅट कॅन बी फॉलोड बाय द मार्केटर. मार्केटरद्वारे त्या ठिकाणी कुठल्या स्ट्रॅटेजी वापरल्या जातात. फर्स्ट वन इज अ लो प्राइस पॉईंट्स. रुरल कस्टमर आर हायली प्राइस कॉन्शियस. मोर मेजॉरिटी ऑफ देम आर डेली वेजेस अर्नर्स. म्हणजे याच्यामध्ये काय होतं की जे दैनंदिन रूपात जे पैसे कमवणारे व्यक्ती असतात, मजूरदार असतील, तर ते ह्या गोष्टीचा जास्त विचार करतात कारण की त्यांचा प्राईसच्या बाबतीत एक खूप कॉन्शियस असतात, काळजीपूर्वक त्या ठिकाणी ते विचार करतात. दे हॅव टू परचेस अ व्हरायटी ऑफ डेली निडेड आयटम्स विथ देअर लिमिटेड अर्निंग. म्हणजे त्यांच्या मर्यादित उत्पन्नामध्ये त्यांना आवश्यक असणाऱ्या रुटीनच्या वस्तू खरेदी करताना प्राईस ह्या गोष्टीचा ते खूप जास्त पद्धतीने विचार करतात. Hence, marketers must introduce low point price packs so that it becomes affordable to them. त्यांना ते परवडेल अशा पद्धतीने त्या ठिकाणी ते वस्तू खरेदी करतात. फॉर एक्झाम्पल, टुडे हिंदुस्तान युनिलिव्हर सेल्स मॅक्झिमम नंबर ऑफ इट्स प्रोडक्ट रेंजिंग फ्रॉम शॅम्पू टू हेअर ऑइल इन सॅशे पॅक्स इन रुरल एरियाज. म्हणजे सॅशे पॅक म्हणजे काय, छोट्या छोट्या पॅकमध्ये त्या ठिकाणी हिंदुस्तान युनिलिव्हर जी कंपनी आहे हे आपले वेगळे प्रोडक्ट मार्केटमध्ये कमी कमी किमतीला लोकांना उपलब्ध करून देतात. नेक्स्ट वन इज अ लो कॉस्ट पॅकेजिंग. The cost of product can be brought down by using low cost packaging material that are durable and पॅकेजिंग. आता याच्यामध्ये असं असतं की ज्यावेळी एखादी वस्तू पॅक केली जाते त्यावेळी ती पॅक करताना सुद्धा वस्तूच्या पॅकिंगवरती जास्त आपण खर्च केला तर वस्तूची किंमत ऑटोमॅटिकली वाढत जाणार. त्याच्यामुळे वस्तूची किंमत कमी करायची असेल तर पॅकिंगवरती कमीत कमी त्या ठिकाणी खर्च केला पाहिजे, कारण ग्रामीण भागामध्ये वस्तू कमी किमतीच्या लोकांना अवेलेबल करून देणं जास्त गरजेचं असतं. तर पॅकेजिंग नीड टू बी व्हेरी सॉफिस्टिकेटेड ॲज रुरल कंझ्युमर्स आर नॉट विलिंग टू पे हायर प्राइस फॉर फॅन्सी एक्सटर्नल अपीअरन्स सिन्स दे आर इंटरेस्टेड इन फंक्शनल युटिलिटी ऑफ द प्रोडक्ट. मार्केटर कॅन अडॉप्ट सिम्पल पॅकेजिंग. याच्यामध्ये काय होतं, ग्रामीण भागामध्ये कुठली वस्तू विकत असताना मार्केटर सिम्पल पॅकेजिंग कशी आपल्याला करता येईल याचा विचार करून त्या ठिकाणी वस्तू मार्केटमध्ये आणत असतात. नेक्स्ट वन इज अ रिफिलेबल किंवा रिझनेबल पॅकेजिंग. आता याच्यामध्ये कसं असतं, रुरल कंझ्युमर प्रेफर्स रिफिल अँड रिझनेबल पॅक्स. प्रोडक्ट लाईक इडाबाय ऑइल्स, हेल्थ ड्रिंक्स, कॉफी एटसेट्रा आर अवेलेबल इन रिफिल पॅक्स. म्हणजे अशा प्रकारचे प्रोडक्ट ग्रामीण भागामध्ये विकणं जास्त गरजेचं आहे की त्याचं पॅकेजिंग आहे ते परत आपल्याला रिफिल करता येईल. म्हणजे तो खर्च त्या प्रोडक्टवरचा कमी होईल आणि लोकांना ती वस्तू कमी किमतीमध्ये आपल्याला अवेलेबल करून देता येईल. Packing the product in the packs where such empty packs can be reused by the consumers also encourage them to purchase the product. मग त्याच्यामुळे काय होतं की त्यांना त्या वस्तू परत खरेदी करायला वस्तूची किंमत कमी असल्यामुळे त्यांना परवडतं. Next one is the application of value engineering. This is a technique which can be used to evolve cheaper product by substituting the costly raw material with the cheaper one without sacrificing the quality or functional efficiency of the product. For instance, in food industry, soya protein is being used instead of milk protein. Milk protein is expensive while soya protein is cheaper, but the nutrition value is same. म्हणजे मिल्क प्रोटीनमध्ये आणि सोया प्रोटीनमध्ये समजा आपण विचार केला तर त्याच्यामध्ये न्यूट्रिशन व्हॅल्यू सारखे आहेत, पण मिल्कपासून तयार केलेल्या प्रोटीनची किंमत जास्त आहे पण सोया प्रोटीनची किंमत ही कमी आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा देखील त्या ठिकाणी विचार केला जातो. द एम ऑफ व्हॅल्यू इंजिनिअरिंग is to reduce the value of the product so that larger segment of population can afford it to buy. त्याच्यामुळे जे मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या असते त्यांना त्या ठिकाणी त्या वस्तू कमी किमतीमध्ये अवेलेबल झाल्या तर त्या लार्जर सेगमेंटमध्ये त्यांना खरेदी करायला बरं पडतं. द नेक्स्ट वन इज अ डिस्काउंट फॅक्टर. म्हणजे सूट किंवा सवलत आपण कशा पद्धतीने आपल्याला मिळते ती. आता याच्यामध्ये समजा आपण डिस्काउंटचा विचार केला. In order to stimulate demand, marketer must offer discount
ऑन प्रोडक्ट. याच्यामध्ये काय होतं की जर समजा डिमांड स्टिम्युलेट असेल तर मार्केटर मस्ट ऑफर अ डिस्काउंट ऑन प्रोडक्ट. त्याच्यामुळे मागणी सातत्यपूर्ण असेल तर त्याच्यावरती डिस्काउंट दिले जातात, त्याच्यावरती ऑफर दिल्या जातात. रुरल कन्झ्युमर्स नॉर्मली बाय हाऊसहोल्ड आर्टिकल्स ड्युरिंग फेस्टिव्ह ऑकेजन्स. अ स्पेशल डिस्काउंट मस्ट बी ऑफर टू देम टू स्टिम्युलेट देम टू बाय द प्रोडक्ट. त्याच्यामुळे समजा दिवाळी ऑफर असेल, गणपती ऑफर असेल तर अशा त्या ठिकाणी त्यांना डिस्काउंट मोठ्या प्रमाणावरती मिळत असतात. देन क्रेडिट फॅसिलिटी. ॲज द पर्चेसिंग पॉवर ऑफ द रुरल कस्टमर इज क्वाईट लो. यांची पर्चेसिंग पॉवर जी असते, क्रयशक्ती अशी कमी असते. दे टेंड टू परचेस कन्झ्युमर ड्युरेबल प्रोडक्ट ऑन क्रेडिट. त्याच्यामुळे उधारीवरती त्या ठिकाणी वस्तू खरेदी करायला ते जास्त प्रेफर देतात. मार्केटर कॅन कोलॅबरेट विथ बँक्स अँड अदर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन टू सेल द प्रोडक्ट ऑन क्रेडिट. त्याच्यामुळे बँकेबरोबर सुद्धा जो विक्रेता असतो त्याच्याकडून कर्ज घेतो आणि त्या वस्तू मार्केटमध्ये अवेलेबल लोकांना करून देतो आणि त्या क्रेडिटवरती लोकांना त्या देऊ शकतो. मोर एव्हर द प्रोसेस टू प्रोव्हाइड सच क्रेडिट फॅसिलिटी मस्ट नॉट बी कंबरसम. म्हणजे याच्यामध्ये काय होतं की क्रेडिट फॅसिलिटी लोकांना प्रोव्हाइड केल्यामुळे जास्तीत जास्त ग्रामीण भागातले लोक उधारीवरती माल खरेदी करणारे असतात आणि ॲट अ टाइम एकदम त्या ठिकाणी 1 महिन्याचे, 2 महिन्याचे किंवा 6 महिन्याचे पैसे ते देत असतात. त्याच्यामुळे क्रेडिट फॅसिलिटी ग्रामीण भागामध्ये रुरल मार्केटिंगमध्ये वापरणं हे जास्त गरजेचं आहे. सो दीज आर द सम एक्झाम्पल ऑफ the pricing strategies in rural marketing. So next point of this chapter it will be discussed in the next presentation. Thank you.